हास्याचा धमाका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आपण पाहूया मजेशीर जोक्स. आजच्या ठळक बातम्या. बंकसवानीचे उंदीर केंद्र मांजर वाहिनीवर श्री गडोबा धोंडोबा पत्रे आपल्याला बातम्या देत आहेत. साखर विद्यालय येथे नुकत्याच संपन्न झालेल्या कुस्तीच्या स्पर्धेत मुंगीने हत्तीचा सरसेटमध्ये पराभव केला, म्हणून त्या मुंगीला एक गुळाची ढेप बक्षीस देण्यात आली. आजच्या ठळक बातम्या. एका झाकणाखाली चिरडून काल प्रदूषण मंत्री श्री चिलटे यांचे दुःखद निधन झाले. प्रिये, मी तुला फुलं मागितली, तू मला पुष्पगुच्छ दिलास. मी तुला दगड मागितले, तू मला मूर्ती दिलीस. मी तुला पीस मागितले, तू मला मोर दिलास. काय ग, तू बहिरी आहेस की काय? सुंठवडी येथील प्रसिद्ध श्रीमंत व्यापारी श्री श्रीखंडराव चक्का यांच्या चारोळी या झोपडीचे उद्घाटन सौ मनुकेताई बेदानेराव यांच्या हस्ते झाले. ज्योतिषी, तुझं नाव बंड्या आहे? बंड्या, होय महाराज. ज्योतिषी, तू गांधी रोडवर राहतोस? बंड्या, होय. ज्योतिषी, आज तू 10 किलो तांदूळ घेतलेस? बंड्या, हो महाराज, तुम्ही तर अंतर्यामी आहात. ज्योतिषी, बालका, तुझी जन्मपत्रिका दाखव, रेशन कार्ड नाही. हसल्याने आयुष्य वाढते हे खरे आहे, पण चुकीच्या जागी हसल्याने मार पण खावा लागतो. नवरा, तू इतकी अचूक कशी असतेस? बायको, कशात? नवरा, मी कुठे चुकलोय, कधी चुकलोय आणि का चुकलोय? निसरडा रस्ता येथे काल सदृढांसाठी धावण्याची स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेत श्री टांगमोडे यांनी शेवटून पहिला क्रमांक मिळवून व एक मौ प्रशस्तीपत्रक जिंकून देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. दादा, हा लंगडा आंबा किती रुपये किलो दिला? दादा, 150 रुपये किलो. चिंगी, दादा, तुला असं नाही वाटत का ह्याचा पायाचा जर इलाज केला तर पण 300 रुपये किलो जाऊ शकतो? दादा, इलाज केला असता हो, पण मॅडम, डॉक्टर म्हणाले इलाजादरम्यान ह्यांचा मृत्यू होऊ शकतो, त्यामुळे आम्ही असंच विकतो. चिंगी, नको नको मरायला नको. बर मग एक काम कर ना, 1 किलो पॅक कर. मोबाईलमध्ये कोणती जीवनसत्वे असतात काय माहिती? एक दिवस नाही बघितले तर अशक्तपणा येतो. सकाळी उठल्यावर आमचे काम: 1. मोबाईल घेणे, 2. यूट्यूब उघडणे, 3. रील पाहणे, आईच्या शिव्या खाऊन आंघोळीला जाणे. एक जमाना होता, फोन पडला की बॅटरी बाहेर यायची, आणि आता फोन पडला की काळीज, फेफडे, लिव्हर, किडनी सगळं बाहेर येते. पहिला मित्र: अरे रमेश, तू इथे वडापाव विकतो आहेस? गेल्या वर्षीच तर तू परीक्षा पास झालास ना? रमेश हळू आवाजात: अरे माझे सोड, जो वडापाव आणि भजी तळत आहे ना तो इंजिनियर आहे. आयुष्यात आनंदी राहण्यासाठी कोणाची वाट पाहत बसू नका, की कोणीतरी येईल आणि माझं आयुष्य आनंदी आणि हसतमुख होईल. निमित्त काही असो, पण सदा आनंदी आणि हसत राहा. कांदे पोह्याचा कार्यक्रम सुरू असतो. मुलगी मुलाला: तुम्ही काय करता? मुलगा: आंघोळ. हा हा हा. मुलगा मुलीला: बर ते जाऊ दे, तुला काय येतं? मुलगी: घाम. हा हा. मुलगा वरमून: बर तुला गाता येतं? मुलगी: हो. मुलगा: मग गाऊन दाखव. मुलगी: बाहेर वाळत घातलाय. मुलगा: ठीक आहे, वाळू दे वाळू दे. त्यानंतर मुलगी बाहेर जाऊन एक मूठ वाळू आणून देते. मुलगा जागेवरच फिट येऊन पडतो.
रिलेटिव्ह काय वय आहे तुझे? मी 23. रिलेटिव्ह लग्नाचे वय झालं आहे तुझं, केव्हा करशील लग्न? मी तुमचं वय किती आहे? रिलेटिव्ह 70. मी तुमच्याही मरायचा वेळ झाला आहे. बोललो का मी? सुनबाई आत्या किती भाकऱ्या बनवू? सासू आता एवढ्या बारीक सारीक गोष्टीची तूच निर्णय घेत जा. सुनबाई ठीक आहे. मग मी बनवीन तेवढ्या भाकऱ्या गुपचूप खायच्या. सासू तू मला आजच पोचवायचे ठरवले आहे का? भौतिकशास्त्राच्या नियमानुसार कोणतीही वस्तू उचलण्यापेक्षा ढकलणे सोपे असते. उदाहरणार्थ जबाबदारी. तुम्ही काय मोठे माणसं, तुम्ही पायात चप्पल घालता आणि आम्ही चपलात पाय घालतो. सासू सासू सून कॉमेडी खाना. सुनबाई दातात दात 32 दात. सासूबाई नाही लावत माझ्या घरकामात हात. सासूबाई काळ्या काळ्या मातीत विहीर खणली, लग्न करून तुला काय बसायला आणली? कृपया उन्हाचं बाहेर फिरू नका, नाहीतर आधार कार्ड सारखं तोंड होईल. पावसामुळे घरात कपडे सुकवण्याची दोरी बाल्कनीत माझ्या हातात बघून शेजारीन फोनवर, चुकीचे पाऊल घेऊ नका, मी विचार करून सांगते. बरं झालं असल्यावर बिल येत नाही, नाहीतर मी आतापर्यंत कर्जबाजारी झालो असतो. कर्मचारी बॉसला फोन करतो. खूप पाऊस आहे, काय करू? बॉस माझ्या हाताखाली काम करायचे आहे की घरी बायकोच्या हाताखाली, ते तूच ठरव. कर्मचारी ठीक आहे, कामावर येतो. जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे झोप, जी माणसाला काही काळासाठी सर्व दुःखापासून मुक्त करते. तर मंडळी तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.